या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे। आता लोकांनी सांगितलेलं आहे सोयाबीन, कापूस आणि तूर हा या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे। या भागातला शेतकरी मुख्य प्रवाह आहे आणि शेती हा त्यांचा मुख्य उद्योग आहे आणि शेतीला यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे। श्री सिद्धार्थ खरात। धन्यवाद। मी सिद्धार्थ रामभाऊ खरात मेहकर मतदारसंघातून आलेलो आहे। मेहकर हा मतदारसंघ पश्चिम विदर्भामध्ये येतो। महोदय, अध्यक्ष महोदय, आपणास माहिती आहे की पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सोयाबीनचं जे पिकाचं प्रमाण आहे ते 80% आहे। नाफेडनी जी MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ही 4892 केलेली आहे। प्रत्यक्षात नाफेडची खरेदी आता कुठे सुरू झालेली आहे आणि सप्टेंबर अखेर पर्यंत सगळा सोयाबीनचा जे काही उत्पन्न आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये आलेलं आहे। सोयाबीन हे 12 महिन्याचं कोरडवाहू पीक असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी त्याचं कॅश क्रॉप म्हणून ताबडतोब जसं जमेल ते विकलं आणि त्या सोयाबीनचा जो भाव आहे शेतकऱ्याला 3500 ते 4000 पर्यंत मिळालेला आहे। आपलं MSP जरी 4892 असलं तरी शेतकऱ्यांनी कमी किमतीमध्ये ते सोयाबीन विकलेलं आहे। शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप असल्यामुळं आणि 12 महिन्यामध्ये शेतकऱ्याचं हे एकमेव कॅश क्रॉप असल्यामुळं सप्टेंबरला जे त्याच्याकडे जे सोयाबीन आलेलं आहे त्याच्याकडे पैसे नसल्यामुळं जसं जमेल त्याने विकला आणि म्हणून त्यांनी 3500 ते 4000 मध्येच त्याचं सोयाबीन गेलेलं आहे। म्हणून माझी अशी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो भाव फरक आहे 4892 चा जो MSP ची किंमत आहे या व्यतिरिक्त सर अगोदर ज्या शेतकऱ्यांनी खरेदी स्वस्तात केलेली आहे त्याचा भाव फरक हा 2000 ते 3000 रुपयाचा येतो आणि म्हणून हा जो भाव फरकाची जी रक्कम आहे 2000 ते 3000 ही प्रति क्विंटल शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी।